नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, समाज कल्याण भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, पोर्तुगीज भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त हे आले होते। प्रश्न क्रमांक 2 बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा, पहिले महायुद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक 3 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला खालीलपैकी कोणता किल्ला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला खालीलपैकी कोणता किल्ला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, तोरणा किल्ला या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, इन्किलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? इन्किलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भगत सिंग यांनी तो दिलेला नारा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर कार्ल मार्क्स हा जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था ही स्थापन केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, स्त्री विचारवंती संस्था या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, आप्पेगाव या ठिकाणी पहा, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ठिकाणी जन्म हा झाला होता। क्रमांक 9 बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली? बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? बघा, औद्योगिक क्रांती बघा सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये ती झाली होती। प्रश्न क्रमांक 10 बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी केव्हा केली होती? बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना सन 1897 या वर्षी स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 12 बघा, मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा, मानव धर्म सभा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी बघा स्थापन केलेली ती संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, न्यायमूर्ती रानडे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, पवनार हा आश्रम वर्धा या ठिकाणी पवनार हा आश्रम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले? बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वंदे मातरम बघा या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा, वंदे मातरम या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केले होते? बघा, अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं घोषपत्र हे या ठिकाणी मुखपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला? बघा, भारतामध्ये
इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 लॉर्ड मेकॉले यांनी बघा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारत आणि चीन. बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची या ठिकाणी सीमारेषा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा बुलढाणा हा जिल्हा बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा ढग आणि वाऱ्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये? बघा ढग आणि वाऱ्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये होत असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा तपांबर या स्तरामध्ये ढग आणि वाऱ्याची निर्मिती या ठिकाणी होत असते. दुसरा क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आढळतात? बघा महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीची मळे बघा हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी बघा प्रामुख्याने कॉफीची मळे आढळतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे. ताडोबा या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र आहे. दुसरा क्रमांक 24 कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर या ठिकाणी कुंभार्ली हा घाट लागतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा दरकेसा टेकड्या तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वात प्रथम बघा या ठिकाणी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वात प्रथम घटना दुरुस्ती सन 1976 या वर्षी करण्यात आली होती. विषय क्रमांक 27 महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा महापौर बघा आपल्या पदाचा राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा ते सादर करत असतात. प्रश्न क्रमांक 28 बघा CH4 बघा ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची रासायनिक संज्ञा आहे? CH4 ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची संज्ञा आहे? बघा CH4 बघा ही मिथेन या वायूची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना कोणते खडक म्हणतात? बघा लाव्हा रसापासून बघा बनलेल्या खडकांना अग्निज खडक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा? ग्रँड स्लॅम बघा ग्रँड स्लॅम बघा हा लॉन टेनिस या खेळासंबंधी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हेम या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बेट या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. हळूहळू होत जाणारा बदल शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर त्यांना उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंग धरणे बघा अंग धरणे म्हणजेच लट्ट होणे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक 5 बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? अडकिता हा शब्द बघा, अडकिता हा शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध बघा, दासबोध हा ग्रंथ संत रामदास महाराज यांनी बघा दासबोध हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील बघा शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे. त्याला बघा, त्याला बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा, सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी कादंबरी वाचत होतो वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी कादंबरी वाचत होतो बघा, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या एका प्रकारची संधी? विद्यार्थी बघा या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या एका प्रकारची संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे विद्यार्थी. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढं, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मिडनाईट चिल्ड्रन्स बघा, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे सलमान रश्दी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय बघा जकार्ता या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज बघा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, पंचायत राज पद्धतीचा बघा स्वीकार करणारे देशामधलं बघा पहिले राज्य म्हणजे राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या एका समितीने केलेली आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस बघा वसंतराव नाईक बघा या समितीने बघा महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण बघा यांची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान बघा या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. सन 1764 बघा या वर्षी बक्सारची लढाई ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व हे केले होते? बघा, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये बघा तर त्यांनी कानपूर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लखनौ या ठिकाणचं नेतृत्व हे त्यांनी केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीगंज बघा, राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, हिमाचल प्रदेश बघा या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलार बघा ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार बघा, कोलार बघा ही सोन्याची खाण कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुतीकोरीन बघा हे भारतामध्ये बघा पूर्व किनाऱ्यावरचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन बघा, तुतीकोरीन बघा हे पूर्व किनाऱ्यावरचं बंदर तर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, तिहार जेल बघा दिल्ली या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदराला मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? बघा, कांडला बघा हे बंदर जे की गुजरात या राज्यामध्ये आहे ते मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, भारतामध्ये बघा सर्वाधिक जिल्हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.